राम राम शेतकरी बंधूंनो, माझे नाव राहुल चौहान. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण लगेचच डाळिंबाबद्दल मागे व्हिडिओची जी सिरीज चालू केलेली आहे, यामध्ये पहिला व्हिडिओ आपण बनवला की फुलगळ आपली जी मादी कळी ड्रॉपिंग होते यावरती मी तुम्हाला काही उपाययोजना त्या सांगितल्या होत्या. त्यामधील एक मेजर कारण ते म्हणजे मधमाशी न आल्यामुळे आपली जी कळी ड्रॉपिंग होते त्याच विषयावरती आपण आज हा सखोल व्हिडिओ बनवणार आहोत की मधमाशीची आवश्यकता आपल्या प्लॉटमध्ये का. जर आपली पृथ्वी तलावरची जी मधमाशी आहे हिची जर संख्या संपली तर मानवी जीवन सुद्धा संपुष्टात येईल, हे चांगल्या अशा सायंटिस्टचं म्हणणं होतं. कारण की ही खरोखर गोष्ट आहे. जोपर्यंत मधमाशी आपल्या पृथ्वी याच्यावरती आहे तोपर्यंत आपल्याला अन्न हे भेटत आहे. अन्नाची सुरुवात कुठून होते तर कोणताही फ्लावर ज्यावेळेस त्याचं पॉलिनेशन होत असतं त्यानंतरच त्याची फळामध्ये ही रूपांतर होत असतं. त्यामुळे जे पॉलिनेशन करणारे एजंट आहे त्यात मेजर 90% जे पॉलिनेशन करते ते म्हणजे हनीबीचा सगळ्यात मोठा रोल आपल्या पॉलिनेशनमध्ये आपल्याला बघायला भेटतो. त्यामुळे आपल्याला हनीबी सांभाळणे अत्यंत आवश्यक असते. डाळिंबात सुद्धा आता हा प्लॉट बघताय आपण, आंब्या बहाराची तयारीने चालत असलेल्या प्लॉटमध्ये डाळिंब सेटिंगला आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम उद्भवतोय तो म्हणजे आपल्याला मधमाशी का येत नाही आपल्या प्लॉटमध्ये. मधमाशीचा जनरल थिंग अशी आहे की जर फ्लावर ओपन असलं तर मधमाशी ही 100% येत असते. पण आपण काही जे केमिकल फवारणी घेत असतो यामुळे मधमाशी आपल्या याच्यातून पूर्णपणे चालले जाते. कारण की आपण जो स्प्रे घेतो तो पूर्णपणे आपल्या पोलनमध्ये जाऊन बसतो. आपण जे बुरशीनाशक घेत असतो हे पोलनमध्ये जमा होतात. तसेच जे इन्सेक्टिसाइड आहे यामुळे सुद्धा आपल्या मधमाशीला जीवनाचा धोका असतो. त्यामुळे मधमाशी आता पृथ्वी तलावरची कमी होत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याला सेटिंगसाठी फार अडचण ही भोगावं लागते. ही माहिती मी तुम्हाला कशाच्या आधारावर सांगतोय तर मी माझं शिक्षण हे BSc झालेलं आहे. त्यानंतर मी बसवंत हनीबी पार्क येथे मधमाशीची ट्रेनिंग ही करून आलेलो आहे. मधमाशीचे काय जे असे नैसर्गिक गुणधर्म आहे, त्यांच्या जाती कोणत्या आहे, त्यांची जीवनशैली, लाईफस्टाईल ऑफ हनीबी हे संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर मी तुम्हाला या व्हिडिओत सांगत आहे की हनीबी आपण कसे रिअरिंग करणे महत्त्वाचे असते. हनीबीची जनरल थिंग आपण वेगवेगळे फ्लावर ठेवून जे आपण हनीबी हे अट्रॅक्ट करत असतो व तिची लाईफस्टाईल आहे ह्या पोलनपासून उडून दुसऱ्या याच्यावर जाऊन परागीभवन करणे ही अत्यंत महत्त्वाची क्रिया आपल्या झाडात ठरत असते आपण जेव्हा फ्रूट सेट करतो. पण आता अभावी आपल्याला माशीची म्हणजे कमतरता ही जाणवत आहे. त्यामुळे आपले जे डाळिंबधारक आहे हे पेट्या आणत आहे. पण पेट्यांचा विषय असा आहे की अचानक वातावरणात बदल, आपण जिथून पेटी आणतो रातोरात पेटी ही शिफ्ट करत असतो. त्यानंतर ती मधमाशी बाहेर येत नाही, बाहेर आली तरी दुसऱ्या फ्लावरवरती जाऊन बसते. याचं मेजर कारण म्हणजे आपण त्या मधमाशीवरती भरपूर सारे प्रयोग केलेले. त्यामुळे त्या मधमाशीला बाहेर येण्यास आपल्याला तकलीफ होते. त्यामुळे आपण कोणकोणत्या उपाययोजना ह्या बागेत करायला पाहिजे जेणेकरून आपल्या बागेत आपल्याला मधमाशी ही बघायला भेटेल. त्यामध्ये उपाय नंबर 1, आपण काळा गूळ किंवा पिवळा गूळ 2 किलो, तसेच गावरान गाईचे ताक 5 लिटर आणि त्यामध्ये 20 ग्राम इलायची हे संपूर्ण द्रावण मिक्स करून 24 तास तसं ठेवायचे आहे. आणि नंतरच्या सेकंड डेला याची फवारणी आपल्याला बागेत करायची आहे. नंतर आपण जे गुऱ्हाळावरती जातो तिथं जो काकी असते त्या काकीमध्ये आपल्याला 20 ग्राम इलायची तसेच 2 किलो काकी ही घेऊन आपल्याला त्याचीसुद्धा एक फवारणी ही बागेत करणं अत्यंत आवश्यक असते. नंतर आपण जे ऊसाचा रसवंतीवरती जात असतो तिथं जो ऊसाचा चोथा असतो तो आपल्या बागेत ठिकठिकाणी आपल्याला टाकणे आणि त्यावरती गुळाचे पाणी टाकणे ही सुद्धा एक चांगली उपाययोजना आपल्याला मधमाशीसाठी बघायला भेटते. त्यानंतर आपण गुळाचे पाणी व त्यामध्ये इलायची हे सुद्धा सांगितले. त्यानंतर डायरेक्ट आपल्याला आर्टिफिशियल जे मध भेटतं मार्केटमध्ये ते आपल्याला 250 ग्राम व त्यामध्ये 20 ग्राम इलायची किंवा 20 ग्राम इलायची ही घ्यायची आहे आणि नंतर त्याचा स्प्रे आपल्याला बागेत करायचा आहे. तसेच काही आपल्याला जे परी नावाचं औषध म्हणा, इन्फ्यूज नावाचे औषध मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सुद्धा हनीबी अट्रॅक्टिंग म्हणून आपल्याला काम करत असतात. आपण या बागेत बघतोय 2 किलो गूळ हे पूर्णपणे बागेत आपल्याला एका ठिकाणी लोखंडाच्या पातेल्यावरती जाळायचं आहे. त्याचा धूर करून सुद्धा आपण मधमाशी अट्रॅक्ट करू शकतो. आपण बघू शकता इथं हा प्रयोग केलेला आहे मधमाशी अट्रॅक्टिंगसाठी. याचा सुंदर वास आपल्या बागेत हा निर्माण होतो. यामुळे मधमाशी अट्रॅक्ट होण्यास आपल्याला नक्कीच मदत होते. 2 किलो गूळ आपल्याला 2-3 स्पॉटमध्ये हा 2-3 दिवसाच्या अंतराने लगटच आपल्याला उकळायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्याला मधमाशी अट्रॅक्टिंग हे बघायला भेटते. जोपर्यंत आपल्या बागेत मधमाशी येत नाही तोपर्यंत आपल्याला सेटिंगला प्रॉब्लेम होते. कारण की हे पोमोग्रेनेट जे प्लांट आहे हे सेल्फ पॉलिनेटेड तसेच ओपन क्रॉस पॉलिनेटेड असल्यामुळे मधमाशीची आपल्याला अत्यंत आवश्यकता
आपल्याला जे उत्पन्न मिळणार आहे यासाठी मधमाशीची अत्यंत आवश्यकता आपल्याला भासते। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही उपाययोजना सांगितल्या, या नक्कीच आपण आपल्या बागेत करायला हव्या। यामुळे आपल्याला नक्कीच चांगले रिपोर्ट हे बघायला भेटतील। तसेच आपल्याला आपण जेव्हा पहिले पाणी हे देत असतो बागेला, त्यावेळेस आपण डायरेक्ट सुद्धा मध्ये जर मोहरी लावली तर मोहरीची जी फ्लावरिंग आहे ती बरोबर आपल्या डाळिंबाची जेव्हा फ्लावरिंग ओपन होते त्याच वेळेस मोहरीला सुद्धा फुलं येतात। त्यामुळे सुद्धा आपल्याला हानी ही अट्रॅक्ट होते, कारण की तिचं नैसर्गिक रूप आहे जे पिवळं फुल आहे यावरती हानी बी अट्रॅक्ट होत असते। तसेच झेंडूचे झाड आहे, झेंडूमध्ये सुद्धा पिवळं झेंडू जर असला तर आपल्याला नक्कीच मधमाशी अट्रॅक्टिंगला प्रॉब्लेम होत नाही। इथपर्यंत मी तुम्हाला सगळ्या उपाययोजना सांगितल्या। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा। धन्यवाद।